पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि त्या महिलेचं लग्न नेमकंच काही महिन्यापूर्वी झालेलं होतं। मग लग्न झाल्यानंतर ती महिला तिच्या नवऱ्यासोबत महाबळेश्वर या ठिकाणी हनीमून साठी गेली आणि त्या ठिकाणी लग्नाची पहिली रात्र अति उत्साहात साजरी करावी असं त्या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा वाटत होतं। पण मात्र त्या ठिकाणाहून वापस आल्यानंतर ती जी विवाहित महिला आहे ती मोठ्या प्रमाणात नाराज होती, कारण की तिला नवऱ्याकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा नवऱ्याकडून पूर्ण होत नव्हती। पण मात्र तरी सुद्धा ती महिला शांत राहिली आणि नवऱ्याचं सगळं काही सहन करत गेली। पण मात्र बघता बघता काही दिवस उलटून गेल्यानंतर तो जो नवरा आहे तो आणि तिची जी सासू आहे ते दोघ जण त्या महिलेवर दबाव टाकू लागले आणि सांगू लागले, जर तुला मूल पाहिजे असेल तर तुला सासऱ्यासोबत संबंध ठेवावा लागेल आणि त्याच्यासोबत सुहागरात्र साजरी करावी लागेल। आता हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर त्या महिलेला मोठा धक्का बसला। काय करावा काय नाही हे तिला समजत नव्हतं। पण मात्र नेमकंच लग्न झालेलं आहे, कशाला उगं हे करायचं म्हणून ती महिला त्या ठिकाणी शांत बसली। पण मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा तो सासरा त्या विवाहित महिलेच्या घरी थेट मध्यरात्री गेला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे। नेमकं तिचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर ती महिला तिच्या नवऱ्यासोबत, ज्याचं नाव गौरव आहे, त्याच्यासोबत महाबळेश्वर या ठिकाणी हनीमून साजरी करण्यासाठी गेली होती। पण मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ज्या महिलेच्या अपेक्षा आहेत त्या तिच्या नवऱ्याकडून पूर्ण झाल्या नाही। नवरा तिला खुश ठेवू शकत नव्हता। पण मात्र तरी सुद्धा ती महिला या सगळ्या गोष्टी सहन करत गेली आणि संसाराचा गाडा चालवत होती। पण मात्र काही महिने निघून गेल्यानंतर त्या महिलेवर त्या महिलेची सासू, तिचं श्रद्धाराव आहे आणि नवरा अशा पद्धतीनं दोघ जण सासऱ्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होते आणि वारंवार तिला धमकावत सुद्धा होते। पण मात्र तरी सुद्धा ती महिला शांत बसली, सगळं काही सहन करत गेली। पण अखेर तारीख आली 10 सप्टेंबर 2025 ची। 10 सप्टेंबर 2025 ला त्या विवाहित महिलेच्या घरी तिचा 61 वर्षीय सासरा त्या महिलेच्या घरी गेला, तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागला आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा करू लागला। आता एवढ्या दिवस ती विवाहित महिला शांत बसली होती, सगळं काही सहन करत होती। पण मात्र आता या संपूर्ण घटनेचा अतिरेक झाला होता म्हणून त्या महिलेला हे सगळं सहन होत नव्हतं। तात्काळ तिनं जवळचं सहकार नगर पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी जाऊन थेट नवऱ्याविरोधात, सासू विरोधात आणि आरोपी सासऱ्याविरोधात तिघा जणांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि त्या आधारे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सुद्धा चालू केली आहे। आता यामध्ये आरोपी असणारा जो 61 वर्षीय सासरा आहे तो माजी पोलीस अधिकारी आहे, त्यामुळे त्या महिलेला हे सगळं सहन करावं लागत होतं। पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी गांभीर्यानं भूमिका घेतलेली आहे, आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरंच त्या महिलेने केलेले जे आरोप आहेत ते खरे आहेत का, खरंच त्या पद्धतीनं घडलेलं आहे का, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केलेली आहे। पण मात्र सध्या ज्या पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडतायत त्या नेमक्या कशामुळे घडतायत, काय घडतायत, त्याला नेमकी काय काय कारणं आहेत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो।